राहायचं. समजा लहान मुलं पण असेल आणि आपल्याला सांगायचं मोठ्याला की त्याचं ऐकून घ्यायचं. आणि लहानांनी सुद्धा आहे ना मोठ्याची रिस्पेक्ट करायचं. हा फुटबॉल गेमच असं आहे की गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट आहे. जेव्हा तुमच्या डोक्यात ते बसेल तुम्ही खेळताना सुद्धा आहे ना ग्राउंडवर तेच करणार. आणि मेहनत केल्याशिवाय काही नाही आहे. आपण क्रिकेट नाही खेळत स्टँडिंग तर ते क्रिकेट फुटबॉल आहे 90 मिनिट्स खेळायचे आहे. 1.5 तास आपल्या खेळायचं म्हणजे तुम्हाला ॲटलीस्ट 3-4 तास प्रॅक्टिस पाहिजे. तेव्हा तुम्ही कुठेपर्यंत अजून मॅच खेळू शकता. आपण आपल्या आयुष्यातले 24 तासातले 1-2 तास ग्राउंड देतो आणि त्याची काहीतरी चीज व्हायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपण टाईमपास चालू आहे घरातले मोठे मोबाईल बघून गावामध्ये ग्राउंडला पाठवलं का तसं आहे का? पण ग्राउंड आले ना मेहनत करायची. ती घरी गेली आपण वाटायला बाबा आपण आज काहीतरी केलं आहे. जेवढं पडल्या पडल्या झोप लागायला पाहिजे अशी मेहनत करायची. गेली की चांगलं खायचं पौष्टिक. फास्ट फूड खायचं नाही. स्पोर्ट्स म्हणून ते खायचं नसतं माहिती आहे ना. चटणी भाकरी खावा घरातल्या तर ते पौष्टिक असतं. म्हणजे फास्ट फूडच्या नादाला लागू नका. मोबाईल कमी नाही बंदच. आपली मानसिक ग्रोथ जी असते ना बुद्धी ते थांबवतं पुढं मोबाईल. जास्तीत जास्त ग्राउंडवर यायचं, अभ्यास करायचं, फॅमिलीला टाईम द्यायचं, चांगल्या मित्रांचं. एक नाश्ता आंबा 10 आंब्याला खराब होतं माहिती आहे ना. तसंच असतं. आपण आपलं सराउंडिंग कसं आहे ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही 4 चांगल्या लोकात गेला तर तुम्ही चांगलंच होणार. 4 वाईट लोकात गेले की तुम्ही वाईटच होणार. एकदा चांगली गाडी आपली सहज चालल्या चुकली ना ते आपलं ट्रॅक चुकला ना तिथं ट्रॅक चुकतच जातो पण त्याला रिटर्न नसतं. त्यामुळं आईवडिलांना रिस्पेक्ट करा, मित्रांना करा, शिक्षकांना करा, चांगलं बना. ते दिवस परत येत नाहीत. ते बालपण आहे ना जगून घ्यायचं आत्ताच. एकदा मोठं घरा 10वी तुमची झाली 12वी झाली की आपल्याला पळायचंच आयुष्यभर रेसमध्ये. मग जॉबसाठी एज्युकेशनसाठी मग लग्न मग मुलं नंतर काही नाही. फक्त आत्ता जे आहे ना हा पिरियड तुमचा तो जगून घ्या. फुल एन्जॉय करायचं आणि जास्तीत जास्त आहे ना ग्राउंडवर टाईम द्या. आता मी कोचिंगला आमचं म्हणजे सरांचं हेच झालं बनलं की ग्राउंडवर आली की रमतं मन. आता आमचं आहेच की ड्युटी घर ड्युटी हेच करायचं. त्यामुळं येताना त्या आणि ग्राउंड येताना प्रॉपर फिट घालायचा. आपल्याला शाहरुख खानसारखं दिसायला म्हटलं आपण कपडे कसे घालतो की नाही हिरोसारखं दिसायचं म्हटलं गॉगल स्पोर्ट्स शूज जीन्स हे घालतो नाही दिसायसारखं. तसंच आहे ना प्लेयरचं तसंच आहे. तुम्ही जर थोडं जर व्हायचं ना तर पहिला प्रॉपर फिट घालायचं. टी-शर्ट पाहिजे, स्पोर्ट्स शूज जॉगिंगला स्पोर्ट्स शूज पाहिजे, खेळताना ना शर्ट घालायचं, चांगली टी शर्ट शॉर्ट घालायचं. आपल्याला आतनं फील व्हायला पाहिजे की आपण फुटबॉल प्लेअर आहे. भले खेळायला कमी रे पण दिसायला पाहिजे ना समजायला. हां सगळ्यांना परत एकदा भेटलं आर्टिस्ट चांगले शिकवतात, लायसन होल्डर आहेत. जास्तीत जास्त त्यांच्याकडनं फुटबॉल शिकण्याचा प्रयत्न करा आणि चांगला पर्सन बनण्याचा प्रयत्न करा. हां सगळ्यांना भेटत नाही.